हा पूर्ण असा उपक्रम राबवला की सर्व विद्यार्थ्यांना एकत्र केलं. जवळपास आम्हाला माझी 10वी होऊन म्हणजे 2012-13ची बॅच, शाळा सोडून साधारण 10 ते 12 वर्ष झाले, पण असं वाटत नाही एवढ्या त्या आठवणी अजूनही ताज्या आहे. भाषणावरनं एक गंमत आठवली मला. आता इथे आपले पाटील सर बसलेले. आता मगाशीच ताईने आपल्याला सांगितलं की ज्या नावाने आपण त्यांना ओळखतो, तर सरांनी विचारलं की भाषणासाठी कोण कोण इच्छुक आहे, आणि मी त्याआधी कधीही भाषण केलेलं नव्हतं. तेव्हा पाटील सरांनी मला उभं केलं आणि म्हटले, भालेराव तुला उद्या भाषण करायचंय. म्हटलो सर मी याआधी कधी भाषण केलेलं नाही, मला खरंच याबद्दल काही कल्पना नाही. नाही नाही तू बिंदास कर, जो चुकला नाही तो शिकला नाही, असं म्हणून त्यांनी माझं नाव पुढं केलं आणि मला भाषणासाठी उभं केलं. तेव्हा भाषणाचं पहिलंच वाक्य होतं, लोकमान्य टिळक यांचा जन्म 2015 साली झाला. म्हटलो 15? तिकडे सगळा ऑडियन्स हसायला लागला, सगळे विद्यार्थी. म्हटलं गडबड झाली. त्याच्यानंतर मी स्वतःला सावरलं आणि पुढचं भाषण कंटिन्यू केलं. त्याचप्रमाणे इथे पाटील सर आहे आपले मुख्याध्यापक, त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिस्तीला जे वळण दिले ते खूपच सुंदर होते. तर त्या टायमिंगला 9वीचे जे पेपर होत असायचे, तर त्याचा जो रिझल्ट लागायचा तो घरी यायचा. मग त्याची अशी एक धाकधूक असायची की आपण पास आहे की नापास आहे याबद्दल सगळ्यांनाच ते एक कुतूहल असायचं. आणि तेच विद्यार्थी शाळेला पुढे 10वीला बसू शकायचे. तेव्हा 10वीची परीक्षा जवळ आल्यानंतर सर्वांना असं टेन्शन आलं की ते पेपर कसे जातील. तर मग जेव्हा सरांना या गोष्टी कळाल्या, तर काही तुकड्या या कमजोर होत्या म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने. तर मग त्यांनी त्यांची विशेष अशी काळजी घेतली. म्हणजे या अर्थाने की पूर्वपरीक्षा होत होत्या त्या त्यांनी आयोजित केल्या. जवळपास आमच्या सर्वांचे 5 ते 6 पूर्वपरीक्षा सरांनी घेतल्या. त्याच्यामुळं जेव्हा आम्ही बोर्डाचे पेपर देत होतो तेव्हा असं वाटत होतं की आम्ही 7वी पूर्वपरीक्षा देतोय, एवढा कॉन्फिडन्स त्यांनी आमच्यामध्ये बिल्ड केला. आणि त्याचप्रमाणे आता सध्या मी चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहे. अजय देवगन फिल्ममध्ये प्रोडक्शन हाऊसमध्ये मी काम करत होतो. त्याच्यामध्ये जवळपास मी तानाजी द अनसंग वॉरियर, ब्रह्मास्त्र अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये मी VFXचं काम केलं. आणि त्याच प्रकारे स्वतः शॉर्ट फिल्म सुद्धा करतो. आणि या सर्वांची क्रेडिट मी जगताप सर आणि कदम सरांना देतो, कारण की त्यांनी आपल्यामध्ये जी चित्रकलेची आवड निर्माण केली ना, तर ती कदाचित कोणी करू शकलं नसतं. त्यांच्यामुळे मी त्या फील्डकडे जाऊ शकलो. आणि सर्व शिक्षक आणि मॅडमांचे मनापासून खूप 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 आभार मानतो. आणि जाताना एक कविता सादर करतो सगळ्यांसाठी.